नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज आहे संक्रांत आणि संक्रांतीची सुंदर सकाळ ही आमची सूर्यदर्शनाने झाली. तर मी अन्वितला जसं मी सांगितलं होतं तसं तसं त्याने केलं. म्हणजे एका तांब्यामध्ये पाणी घेतलं, हळद, कुंकू, फुलं टाकली आणि छान असं सूर्याला अर्घ्य देऊन आधी त्याने सूर्यपूजन करून घेतलं. आपण जसं मुलांना सांगत जातो, म्हणजे शिकवतो तसं ते करत सुद्धा जातात आणि आपलं बघून सुद्धा मुलं शिकतात. तर नक्कीच मुलांना सणांमध्ये इन्व्हॉल्व करत जा. त्यानंतर अन्वीच्या आग्रहाखातर मी इथे रांगोळी काढायला घेतली होती. पण म्हणजे अर्धं लक्ष माझं स्वयंपाकाकडे आणि अर्धं लक्ष पूजेकडे होतं. कारण माझी पूजा आणि स्वयंपाक सर्व काही बाकी होतं. सणाच्या दिवशी सकाळची खूप धावपळ असते. तर इथे मी सुगड पूजनाची तयारी करत होती. तर दरवर्षीप्रमाणे इथे मी 5 सुगड म्हणजे घेतले होते. त्यामध्ये सर्व काही भाज्या घालून घेतल्या. म्हणजे ज्या ज्या भेटल्या त्या वाटाणा, गाजर, बोर, हरभरे वगैरे सर्व काही. त्यानंतर आज तर अहोंनी देवपूजा केली होती. सणाच्या दिवशी सकाळची खूप धावपळ होते, तर त्यामुळे त्यांनाच देवपूजा करायला सांगितलं होतं आणि देवपूजा झाल्यानंतर मी माझी सुगड पूजेची तयारी झाल्यानंतर इथे देवघरासमोरच पूजा मांडून घेतली. तर अशा प्रकारे माझी आजची सुगड पूजा झालेली होती आणि संक्रांतीच्या दिवशी म्हणजे आजचा दिवस हा खूप शुभ होता. कारण योगायोगाने खूप वर्षानंतर एकादशी आणि संक्रांती तिथी आलेली होती. तर त्यामुळे छान असं इथे पूजा झाल्यानंतर गणपतीची आरती, भगवान विष्णूंचं नामस्मरण करून माझी म्हणजे आजची पूजा पूर्ण झालेली होती. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसलो आणि आजचा मेन्यू होता इथे संक्रांती स्पेशल गुजरातमध्ये इथे उंधियूं भेटतो. म्हणजे ही भाजी आहे, त्यालाच उंधियूं म्हणतात. म्हणजे सर्व मिक्स भाज्या असतात त्यामध्ये, खूप छान असते भाजी. त्यासोबत मी पोळी आणि गुलाबजामुन घरी बनवलेले होते. त्यासोबत म्हणजे त्या भाजीवर शेव टाकून वगैरे खातात. तर असा होता आजचा जेवणाचा बेत. संक्रांत म्हटले की गुजरातमध्ये 2 दिवस फुल धूम असते. आम्ही इथे पतंग उडवण्यासाठी दुपारी टेरेसवर आलो होतो आणि जिकडे-तिकडे बघितलं तर टेरेसवर फक्त लोकांची गर्दी दिसत होती. कारण इथे फुल फॅमिली संक्रांत एन्जॉय करतात. म्हणजे लेडीज असो की जेंट्स, लहान मुलांपासून सर्वच जण पतंग उडवण्याची मजा घेत असतात. आणि इथे अन्वीचा फुल प्रयत्न चालू होता आपली पतंग उंचात उंच उडावी त्यासाठी आणि फुल एन्जॉय करत होता. निळ्या-निळ्या आकाशात रंगीबेरंगी पतंगांचा जणू काही थवाच उडत होता. संपूर्ण आकाश हे रंगीबेरंगी पतंगांनी गच्च भरलेलं होतं. आजूबाजूला सगळीकडे भोंग्यांचे आवाज आणि संगीतमय वातावरणात आम्ही संक्रांत साजरी केली आणि टेरेसवरच एकमेकांना तिळगुळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छाही दिल्या. तर अशा प्रकारे आम्ही संक्रांतीचा सण साजरा केला. तर तुम्हाला आजचा मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.